मी पद्माकर भोगटे, राहणार रांगोळी. माझ्या कवितेचं नाव आहे भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. आम्ही शाळेत होतो तेव्हा आमची एक प्रतिज्ञा होती. भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. नदाब सर आमचे शिक्षक होते. त्यांचे देशावर खूप प्रेम होते. त्यांनी ठासून शिकवले. कोणतीही असेल तुमची जात, सर्वप्रथम आपण भारतीय आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. राम रहीम कृष्ण करीम एकाच पुस्तकात असायचे. आम्ही शाळेला होतो तेव्हा राम रहीम कृष्ण करीम एकाच पुस्तकात असायचे. आणि संभा समीर जॉन सुद्धा एकाच बाकावर बसायचे. कधीच वाटलं नाही मला आम्ही परके आहोत. भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. जेवणाच्या सुट्टीत आम्ही आपसात डबा शेअर करायचो. रविवारच्या सुट्टीत ठरवून कोणा एकाच्या घरी जमायचो. कधीच वाटलं नाही मला यांच्यापासून आम्ही धोक्यात आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. मग अलीकडेच असं काय झालं? शाळेची प्रतिज्ञा कोणी बदललं? भारत माझा देश आहे, पण सारे भारतीय आम्ही का शत्रू आहोत? कोण पेरते हे विष? आपण काय बेशुद्ध आहोत? भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. दिल्लीतून एक आवाज झाला, हिंदू खतरे में है. सांगा खरंच हा विचार तुम्हाला तरी पटतो? दिवाळीचा लाडू, ईदची खीर आज आपण वाटूनच खातो. मग आमच्या लाडू आणि खिरीमध्ये विष कोण कालवतो? भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहोत. सत्तेच्या लालसेपोटी असे विषारी येतच राहतील. आपल्यातील भाईचारा निष्ठुरपणे संपवू पाहतील. पण हिंदू मुस्लिम शीख ईसाई मिळून यांना एकच सांगू. सत्ता कोणाचीही येऊ द्या, आम्ही खंबीर आहोत. भारत माझा देश आहे आणि आजही सारे भारतीय आपण बांधवच आहोत. धन्यवाद.